Okay, so we will see some detailed information about these opsonic receptors. Okay, so आता opsonic receptors म्हणजे नेमकं कोणते receptors? Here, phagocytes can recognize the foreign particle through a soluble particles which are present on them. ओके, आता ह्या ठिकाणी काय केलं जातं की जे पण फॅगोसाइट्स आहेत तर ते त्या टार्गेट मॉलिक्यूलला डायरेक्टली रिकॉग्नाइज करण्याच्या आधी ते एका सोल्युबल पार्टिकल थ्रू काय करतील, त्या फॉरेन पार्टिकलला तिथे रिकॉग्नाइज करतील. These soluble particles, which will be acting as a connecting link between these phagocytes and the foreign particles, are called here as opsonins. Okay, so with the help of these opsonins, phagocytes will recognize the target molecule. Okay, so which are the type of opsonins, or what are the opsonins here? So here opsonins are actually the molecules such as antibodies, the complement, fibronectin, mannose binding lectin, and milk fat globulin, or for example of that milk fat globulin is the lact adhering molecules. Okay, मग आता हे नेमकं काय आहे? These molecules are the host derived opsonins. Okay, host derived opsonins म्हणजे आता नेमकं काय? तर फॉर एक्झाम्पल आपण ज्या वेळेला इन्फेक्शनच्या बाबतीत स्टडी करतो तर आपण काय म्हणतो की बाबा एखादं लिव्हिंग बिंग आहे, सपोज करूया आपण एखादी ह्युमन बॉडी आहे. ओके, ह्युमन बॉडीला एखाद्या पॅथोजननी इन्फेक्ट केल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट काय केलं जातं, होस्ट थ्रू एक इम्युन सिस्टम ऍक्टिव्ह केली जाते. ठीक आहे, त्याच्यामध्ये तो काय करतो, जनरली अँटीबॉडीज त्याच्या अगेन्स्ट प्रोड्यूस करणार. ठीक आहे, त्याला डिग्रेड करण्यासाठी किंवा त्याला फॅगोसायटोसिस करण्यासाठी कॉम्प्लिमेंट सिस्टम तिथे इंड्यूस केली जाणार. तर हे जे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स कोणी तयार केले? हे मॉलिक्युल्स होस्टनी तयार केले. ओके, कोणाच्या अगेन्स्ट तयार केले? These have been produced against those foreign particles or those pathogenic molecules. Okay, therefore these molecules will be called as host derived molecules. ठीक आहे, इथे फेगोसायटोसिस प्रोसिजरला इंड्यूस करणार आहे, त्याच्यामध्ये हेल्प करणार आहे. therefore these molecules will be called as the opsonins. ओके, म्हणून इथे म्हटलं जातं की हे जे काही ऑप्सोनिक रिसेप्टर्स आहेत, these will first recognize here the host derived opsonins. Okay, so first of all they will recognize here the antibodies, the complement, and these another components. Okay, आता हे जे components आहेत तर ह्यांना रिकॉग्नाइज करण्याचा काय उद्देश किंवा ह्यांना का रिकॉग्नाइज केलं जातं, तर आपण एक मेकॅनिझम मागे स्टडी केली असेल तुम्ही इम्युनॉलॉजी मध्ये, की काय केलं जातं की सपोज एखादा फेगोसायटिक सेल आहे, त्याला समोर दिसते की इन्फेक्शन झालेलं आहे, बट तिथे त्यांचं नेमकं काम काय असणार आहे की जाऊन त्या पॅथोजेनिक मॉलिक्युल्सला एनगल्फ करणं, त्याचं फॅगोसायटोसिस करणं. ठीक आहे, पण आता सपोज करा की तेच सेम इन्फेक्शन जर का त्या फॅगोसायटिक सेलच्या आवाक्याच्या बाहेर असेल, त्यांच्या बाउंड्री लिमिटच्या बाहेर असेल, तर तो स्वतः जाऊन त्यांना किल नाही करत बसू शकत. त्यांना काय लागतं, तिथे दुसऱ्या सिस्टमची सपोर्ट लागेल. फॉर एक्झाम्पल तो काय करेल, अडॅप्टिव्ह इम्युनिटीला इनिशिएट करेल. मग अडॅप्टिव्ह इम्युनिटीमध्ये काय केलं जाईल की त्या पार्टिकल्सच्या अगेन्स्ट काही अँटीबॉडीज क्रिएट केल्या जातील. ठीक आहे, हे मॉलिक्युल्स काय करतील, जाऊन त्यांना बाइंड होतील आणि त्यांना टी सेल किंवा बी सेलला जाऊन रिप्रेझेंट करतील. ठीक आहे, मग आता ह्या ठिकाणी काय होत आहे की त्या फॉरेन पार्टिकलला पहिले जाऊन हे मॉलिक्युल्स बाइंड होतात अँड देन इट विल शो और देन इट विल प्रेझेंट दीज मॉलिक्युल्स टू दी अडॅप्टिव्ह सिस्टम. ओके, मग आता हे जे मॉलिक्युल्स आहेत, जे इथे अँटीबॉडीज प्रोड्यूस झाल्यात किंवा कॉम्प्लिमेंट सिस्टम इथे ऍक्टिव्हेट झाली आहे, तर हे काय करतात, हे जाऊन त्या पार्टिकलला पहिले बाइंड होते. ओके, सो द फर्स्ट बाइंडिंग हिअर विल बी, फॉर एक्झाम्पल आपण अँटीबॉडीज कन्सिडर करूया. आता कन्सिडर करा की एखादी बॉडी आहे, त्याच्यामध्ये पॅथोजननी इन्फेक्ट केलेलं आहे. सो त्या पॅथोजनला सगळ्यात पहिले जाऊन अँटीबॉडीज बाइंड होतील अँड दीज अँटीबॉडीज विल प्रेझेंट दोज सेल टू दी दिस फॅगोसायटिक सेल्स. ओके, मग फॅगोसायटिक सेलचं काम काय आहे, हे डिरेक्टली जर का त्या फॉरेन पार्टिकलला रिकॉग्नाइज नाही करू शकत असतील, तर मग ते कोणाला रिकॉग्नाइज करतील आता, टू whom they will recognize now? Is this point clear to you? माझा प्रश्न कळलाय सगळ्यांना? Yes, ma'am. हॅलो, क्वेश्चन रिपीट करा. ओके, माझा क्वेश्चन असा होता की इथे काय होतंय की फॉरेन पार्टिकलला जर एखादा फॅगोसायटिक सेल डायरेक्टली रिकॉग्नाइज नसेल करू शकत, तर त्या ठिकाणी काय केलं जातं, बॉडी थ्रू एक डिफेन्स मेकॅनिझम ऍक्टिव्हेट केली जाते, ज्यामध्ये त्या फॉरेन पार्टिकल्सच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज किंवा कॉम्प्लिमेंट्स ऍक्टिव्हेट केले जातात. ठीक आहे, ह्यांचं काम काय आहे, ह्यांचं काम आहे जाऊन त्या फॉरेन पार्टिकलला बाइंड करणे.
ठीक है. Here antibodies will be binding to those foreign materials and then it will represent to these phagocytic cells. ठीक आहे. मग आता माझा प्रश्न आहे की if these opsonic receptors or a kind of phagocytic cell is unable to recognize that foreign particle directly. ओके, जर phagocytic cell त्या foreign particle ला directly recognize नाही करू शकत असेल, तो आता काय करेल, या antibodies किंवा complement system ला तिथे पहिले recognize करेल. तर मग तो पहिले antibodies किंवा या complement ला का बरं recognize करेल? मॅम ते त्यांना अँटीजन प्रेझेंट करतील ना. हा, कारण की ह्यांनी काय केलेलं असणार आहे, त्या फॉरेन पार्टिकलला जाऊन बाइंड केलेलं असणार आहे आणि त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले अँटीजेन्स काय होत आहेत तिथे रिप्रेझेंट केले जातात. ओके, सो हिअर दीज पॅगोसायटिक सेल विल रिकॉग्नाइज नाउ these molecules, for example antibodies or these complement. These antibodies or complement will be connected or linked with those target molecules. मग डायरेक्टली टार्गेट मॉलिक्यूलला तिथे रिकॉग्नाइज करण्याच्या ऐवजी ह्यांना रिकॉग्नाइज करा. हे तर ऑलरेडी टार्गेट पार्टिकल्सला बाइंड आहेत, सो डायरेक्टली तुम्ही काय करत आहात, फॅगोसायटिक सेल्सनी डायरेक्टलीच तुम्ही काय करताय, ह्या टार्गेट सेलला तिथे रिकॉग्नाइज करत आहात. ओके, विथ द हेल्प ऑफ दीज अँटीबॉडीज और कॉम्प्लिमेंट सिस्टम्स. ठीक आहे. सो इथे आपण काय करत आहोत, फॅगोसायटिक सेल्स मदत घेती आहे रिकॉग्निशन साठी फ्रॉम दीज अँटीबॉडीज और कॉम्प्लिमेंट्स और टू विच वी कॉल्ड एज दी ऑप्सोनिन मॉलिक्युल्स. ओके, सो ज्या ठिकाणी फॅगोसायटोसिस प्रोसिजर कॅरी आउट करण्यासाठी एखाद्या दुसऱ्या सिस्टमची किंवा ऑप्सोनिनची तिथे मदत घेतली जाते, त्यावेळेला इथे जे काही रिकॉग्निशन कॅरी आउट केलं जातं, ते रिकॉग्निशन कॅरी आउट करण्यासाठीचे जे रिसेप्टर्स आहेत, दोज रिसेप्टर्स आर कॉल्ड हिअर ॲज ऑप्सोनिक रिसेप्टर्स. Okay, so these opsonic receptors will be acting as a bridge for the phagocytic cells and the target foreign particles. ठीक आहे. तर आता हे कोणते ऑप्सोनिक रिसेप्टर्स आहेत? फॉर एक्झाम्पल, these opsonic receptors which are present on phagocytic cells can be divided into 3 groups. One of them is collagen domain receptor, another one is complement receptor, and third one is the immunoglobulin FC receptors. ठीक आहे. सो जे हे कोलॅजन डोमेन रिसेप्टर्स आहेत, त्याचं एक्झाम्पल आहे CD91 और कॅलरेटिक्युलिन. ओके, these has the ability to recognize the opsin molecules such as collectins, SPA, SPD, MBL, etc. ओके, आता हे असे मॉलिक्युल्स आहेत ज्यांनी की त्या टार्गेट किंवा फॉरेन पार्टिकलला जाऊन बाइंड केलेलं असेल, तर त्या फॉरेन पार्टिकल वरती बाइंड असलेल्या ह्या मॉलिक्युल्सला रिकॉग्नाइज करण्याचं काम कोणाचं आहे, ह्या कोलॅजन डोमेन रिसेप्टर्स. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इज दी कॉम्प्लिमेंट रिसेप्टर्स. द एक्झाम्पल्स आर CR1, CR3, 4, CRIG and C1QRP. Okay, these examples has the ability to connect with complement components and the fragments. Okay, so त्या फॉरेन कंपोनेंट सोबत जे काही कॉम्प्लिमेंट्स अटॅच झालेले असणार आहेत, त्यांना रिकॉग्नाइज करण्याचं काम ह्या कॉम्प्लिमेंट रिसेप्टर्स असतं. ठीक आहे. सिमिलरली, जर एखाद्या फॉरेन पार्टिकलला स्पेसिफिक इम्युनोग्लोबुलिन्सनी जर कनेक्ट केलेलं असेल किंवा त्यांना रिप्रेझेंट केलं असेल, तर त्यांना रिकॉग्नाइज करण्याचं काम ह्या ग्रुपचं आहे, दॅट इज FC alpha R and FC gamma RS, which comes under a major group called as immunoglobulin FC receptors. Okay, so these are the examples of these opsonic receptors. Okay, so have you got the point about non-opsonic receptors and opsonic receptors? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, now after that, okay, we have also said that these phagocytic cells are also able to eliminate the apoptic cell or dead cells. ठीक आहे. मग आता हे जे apoptic cells किंवा dead cells आहेत, तर ह्यांनी पण काही तिथे मॉलिक्युल शो केले पाहिजे, जेणेकरून काय केलं जाईल, त्यांचं रिकॉग्निशन केलं जाईल आणि त्यांना त्यांचं फेगोसायटोसिस केलं जाईल. ठीक आहे. मग आता असे कोणते मॉलिक्युल्स आहेत किंवा असे कोणते रिसेप्टर्स आहेत जे की इथे ह्या प्रोसिजरला कॅरी आउट करण्यासाठी हेल्प करतील? So here there are several signals which are represented by these apoptic bodies. Okay, आता generally these signals are not represented by normal cells. ठीक आहे. जे कोणी apoptic bodies असेल, apoptosis कॅरी आउट करणारे सेल्स असतील, तर तेच हे सिग्नल्स काय करतील, शो करतील. हे सिग्नल्स तुम्हाला नॉर्मल सेल्स मध्ये मिळणार नाही. ओके, मग कोणते एक्झाम्पल्स आहेत अशा मॉलिक्युल्सचे? सो हिअर आर सर्टन मॉलिक्युल्स सच ॲज ATP मॉलिक्यूल, lysophosphatidyl choline molecule,
sphingosine 1-phosphate molecules. Okay, these molecules will be present on these apoptic bodies or apoptic cells. ठीक है, these bodies will be acting as a chemoattractants for phagocytes. ओके, आता ह्यांचं नेमकं काम काय आहे? जी पण एखादी नॉर्मल सेल आहे जी की सध्या आता किल नाही होणार आहे, तर त्यांच्यावरती तुम्हाला हे मॉलिक्युल्स नाही मिळणार. पण आता एखादी सेल आहे ज्याचं लाईफ स्पॅन आता कम्प्लीट होत आलेलं आहे, ती आता मरणार आहे काही वेळात, तर मग त्यावेळेला काय केलं जातं, त्या सेलच्या वरतून हे मॉलिक्युल्स इथे शो केले जातात. हे मॉलिक्युल्स शो केलं म्हणजे नेमकं काय, हे मॉलिक्युल्स तिथे रिप्रेझेंट झाले, याचा अर्थ ही सेल आता काही वेळानंतर ह्या सेलचं लाईफ स्पॅन काय होणार आहे, ते कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे, सो आता ह्याचं काय करावं लागेल, आपल्याला फेगोसायटोसिस करावं लागेल. अँड फॉर दॅट पर्पज हिअर दीज मॉलिक्युल्स विल बी रिप्रेझेंटेड ऑन आउटसाइड सर्फेस ऑफ दॅट सेल. ह्यांचं नेमकं काम काय आहे, ह्यांचं काम आहे किमो अट्रॅक्टंटच्या पद्धतीने काम करणं. ओके, सो दीज मॉलिक्युल्स विल बी ऍक्टिंग ऍज अ किमो अट्रॅक्टंट्स फॉर दीज फेगोसायटिक सेल्स. ओके, किमो अट्रॅक्टंट्स म्हणजे काय, फेगोसाइट्स काय करेल, हे जे मॉलिक्युल्स इथे बाहेर रिप्रेझेंट झालेले आहे, सिमिलरली टू द मेकॅनिझम कॉल्ड केमोटॅक्सिस, त्याच्याच पद्धतीने इथे हे केमो अट्रॅक्टंट्स काम करतील. ओके, सो फेगोसाइट्स काय केले जातील, आपोआप ह्या मॉलिक्युल्स कडे खेचले जातील, त्यांना ते रिकॉग्नाइज करतील, and then it will carry out the phagocytosis procedure of these molecules or of these cells particularly. Okay, आता ह्या केमिकल मॉलिक्युल्सच्या ऐवजी असे अजून काही बरेचसे सिग्नल मॉलिक्युल्स आहेत जे की अपॉप्टिक सेल्स काय करेल, इथे शो करेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही मेम्ब्रेन स्ट्रक्चर स्टडी केलं असेल डिटेलमध्ये, त्यामध्ये तुम्ही फॉस्फेटिडिल सेरिनचं पण स्टडी केलेलं असेल. ज्या वेळेला आपण मेम्ब्रेन स्टडी करतो, मेम्ब्रेन स्टडी करत असताना तुम्ही पाहता की त्याच्या कंपोजिशन मध्ये फॉस्फेटिडिल सेरिन मॉलिक्युल्स पण प्रेझेंट असतात. ओके, बट ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्या मेम्ब्रेनच्या इनर लेअर मध्ये जास्त असतं. ठीक आहे, ज्या वेळेला हे कॉन्सन्ट्रेशन इनर लेअर मध्ये जास्त असेल त्यावेळेला त्याला आपण नॉर्मल सेल कन्सिडर करणार. बट जर का एखाद्या वेळेस फॉस्फेटिडिल सेरिन मॉलिक्युल फ्लिप होऊन बाहेरच्या लेअर मध्ये गेला, तर हा काय करतो, हा एक सिग्नल म्हणून तिथे ऍक्ट करेल. Now this molecule which is present on the outside surface of that cell will be functioning as it me signal for that phagocytes. ओके, ज्या वेळेला एखादा नॉर्मल सेल फॉस्फेटिडिल सेरिन मॉलिक्युलला सेलच्या वरती रिप्रेझेंट करेल, त्यावेळेला तो तिथे सिग्नल देतोय, दॅट विल बी कॉल्ड ॲज ईट मी सिग्नल. ओके, म्हणजे डायरेक्टली मला येऊन खा असा तो सिग्नल देतो आहे, मी आता मरणार आहे. सो एक बाकीचा कम्प्लीट लाईफ स्पॅन सोडून तो काय करतोय, त्या फेगोसाइट्सला डायरेक्टली तिथे आमंत्रण देतोय की या आणि मला खा, मला किल करा. ओके, दॅट सिग्नल विल बी शोन विथ द हेल्प ऑफ दिस फॉस्फेटिडिल सेरिन मॉलिक्युल. ओके, सो आफ्टर दॅट आता पार्टिकल रिकॉग्निशनचं तुमचं तर कम्प्लीट झालं. ठीक आहे, पार्टिकल रिकॉग्निशन कम्प्लीट झाल्यानंतर काय केलं जातं, त्याला तसंच इथे अटॅच ठेवण्याच्या ऐवजी त्या कम्प्लीट पार्टिकलला सेलच्या आतमध्ये तिथे एनगल्फ केलं जाईल. ठीक आहे, त्या एनगल्फमेंटच्या प्रोसिजरला आपण डिटेलमध्ये नंतर स्टडी करणार, बट एक ओव्हरऑल जे आहे ते आपण इथे पाहूया. ओके, सो नेक्स्ट स्टेप जी आहे, दॅट स्टेप विल बी कॉल्ड ॲज दी पार्टिकल इंटरनलायझेशन और फेगोझोम फॉर्मेशन स्टेप. ओके, सो आता हे कम्प्लिटली स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला एकदा अटेंडन्स प्रोव्हाइड करते, ते मार्क करून घ्या. त्याच्यानंतर आपण काय करूया, फर्दर आपला जो पार्ट आहे